मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण 38 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं आणि तेच पेपर कटिंग ठेवून आपल्याला ब्लाऊज पिसावरती कसं कट करायचं असतं खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला पाठीचा भाग कट करायचा आहे. अस्तर घेतलेला आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे. ही आपली पूर्ण बंद बाजू आहे. लक्षात घ्यायचं आहे. नवीन असतील त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आता इथे तुम्ही तुमच्या मापाचा ब्लाऊज घ्या आणि उंची मोजताना नेहमी पाठीच्या बाजूची मोजत जा, म्हणजे व्यवस्थित होऊन जातं ते लक्षात घ्या. आणि उंची मोजायला सुद्धा एकदम असं सोपं पडतं. हे आपलं तयार शोल्डर लक्षात घ्यायचं आहे. आता इथे टेप ठेवायचा आणि इथं खालीपर्यंत बघायचं आपली उंची किती आहे. आता इथे उंची बघू शकता 12.5 तयार आहे. हे असं बघायचं आहे व्यवस्थित आणि सरळ लाईनीमध्ये टेप ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे उंची 12.5 तयार आहे पाठीच्या भागाची. तर आपल्याला 1 इंच वाढून 13.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. कारण की इथे वरच्या बाजूला शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच जातं आणि इथे खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागणार आहे. त्यासाठी उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. तुमच्या ब्लाऊजची किती सुद्धा उंची असू द्यात त्यामध्ये लगेच तुम्ही 1 इंच वाढवायचं आहे. इथे एक अशी लाईन ओढून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं कपडा थोडासा क्रॉसमध्ये असतो. इथे बघू शकता थोडासा क्रॉसमध्ये आहे. असं बघत जा, लक्षात ठेवत जा. उंची 12.5 तयार आहे तर मी 13.5 वरती मार्किंग करून घेते. तुमच्या सुद्धा मापाचं व्यवस्थित मार्किंग असंच करून घ्यायचं आहे. उंची अधिक 1 इंच अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आपण इथे पाठीचा भाग डायरेक्ट कापडावरती कट करूया आणि पुढची बाजू कटोरी आपण पेपर कटिंग करायचं आहे. आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीने पाठीच्या भागाचं जर पेपर कटिंग करायचं असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ज्या पद्धतीने आपण हे ब्लाऊज पिसावरती कट करत आहोत आता त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे शोल्डर आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. इथे मी शोल्डरसाठी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने शोल्डर आपण इथे 6 इंच ठेवलं, लक्षात घ्या. आता इथे मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे तुमचा. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा व्यवस्थित असं ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपलं तयार शोल्डर आहे, असं व्यवस्थित ठेवून घ्या. आता इथे काय करायचं, अशी एक लाईन ओढून घ्यायची आणि असा टेप पकडायचा आणि एका लाईनीमध्ये बघायचं आहे. 5.5 इंच माझं भरतंय. 5.5 हा परफेक्ट मुंडा आहे, लक्षात ठेवा. इथे मग तुम्ही काय करा 5.5 घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपण हे शोल्डर व्यवस्थित घेतलं 6 इंच. आता इथे मुंड्याचं मार्किंग आपल्याला इथे 5.5 वरती करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. इथे 5.5 घेतलं ते लक्षात ठेवा. हे मार्किंग लक्षात ठेवत जा. आता इकडच्या बाजूला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. हे ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि छाती मोजताना नेहमी हुकाची बाजू घेत जा, म्हणजे सोपं पडतं. आता इथे व्यवस्थित तुमचा मापाचा ब्लाऊज असा ठेवून घ्यायचा आहे. आता पहिली शिलाईची टिप. बऱ्याच वेळा काय होतं, छाती कशा पद्धतीने मोजायची असते, मार्किंग कसं करायचं असतं, एकदम सोपं आहे. काय करा तुम्ही, पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. आता इथे काय करायचं आहे, हे असा टेप ठेवा इथं आणि इथपर्यंत मोजून घ्या. इथे माझं 9.5 इंच आलेलं आहे, लक्षात घ्या. पूर्ण ब्लाऊजचा हा चौथा भाग झाला, म्हणजे एकच बाजू आपण इथे मोजून घेतली, लक्षात घ्यायचा. म्हणजे 38चा चौथा भाग 9.5 आला, लक्षात घ्यायचा आहे, कारण की आपण इथे एकच बाजू मोजून घेतली. आता इथे आपल्याला 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. 38चा चौथा भाग 9.5 वरती इथून इकडच्या बाजूला हे 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं इथे. आणि पुढच्या बाजूला लगेच 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी तुम्ही ठेवायचं आहे. हे चौथा भाग इथे मी टाकला, लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने. आणि पुढच्या बाजूला लगेच 2 इंच घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन आपल्याला कंपल्सरी ठेवावं लागतं, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे अशीच लाईन खाली ओढून घ्या. हे अशा पद्धतीने. आता इथे गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. इथे मी 2.5 इंचावरती गळा रुंदीचं मार्किंग करून घेते. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे मध्य करून घ्यायचा. ह्या दोन्हीचा इथे मध्य करून घ्यायचा इथे. हे अशा पद्धतीने. आता इथे आपण पाठीचा भाग कट करत आहोत. आपल्याला इथे घोळ चुन्या वगैरे काही जर प्रॉब्लेम असेल तर मग 1.25 इंचावरती देऊ शकता. नसेल काय प्रॉब्लेम तर तुम्ही 1.5 इंचावरती द्या. शक्यतो 1.25 इंचावरती दिला तरी सुद्धा चालेल. 1.25 इंच म्हणजे किती, 1 आणि 2 लाईनी, लक्षात घ्या. हे इथे मी 1.25 इंचावरती असं मार्किंग करून घेते. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने देऊ शकता. हे मार्किंग करून घेतलं. आता इथून हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा आहे, किंवा ह्या बाजूने तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना, ज्या बाजूने त्या बाजूने तुम्ही असा आकार देऊ शकता. आता इथे पाठीचा गळा मार्किंग करून घ्यायचा. मापाचा ब्लाऊज घ्या तुमचा. हे अशा पद्धतीने. पाठीचा तयार गळा बघा किती आहे, माझा इथे 3.25 आहे.
3.25 माझा इथे तयार आहे. मग मी काय करणार, 1 इंच वाढून 4.25 वरती घेणार. लक्षात घ्या तुमचं किती आहे तो बघा आणि 1 इंच वाढून घ्या. लक्षात ठेवत जा. हे पहा आता इथे सुद्धा गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 2.5 इंच लक्षात ठेवत जा. हे पहा इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. एक अशी लाईन ओढून घ्यायची. आता ह्या सुद्धा बाजूला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार देऊ शकता. इथे मी गळा डिझाईनमध्ये करणार आहे, त्याच्यामुळे फक्त गळा एवढाच हा कट करून घेणार आहे. तुम्हाला मी ह्याचा सुद्धा नक्की व्हिडिओ टाकणार आहे. आणि असंच पेपर कटिंग तुम्ही सुद्धा करून ठेवा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं तीच पद्धत तुम्ही सुद्धा वापरायची आहे. आता हे खालची बाजू जास्त आहे, हे पहा हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आता इकडची सुद्धा बाजू व्यवस्थित कट करून घ्यायची. तर इथे पाटीचं टक्स मार्किंग करून घ्यायचं. 2 इंच आपण हे मार्किंग केलेलं आहे, त्याच्या पुढे असा टेप ठेवून ह्याचा मध्य करून घ्यायचं. इथे हे पहा असं मध्याचं मार्किंग करून घ्यायचं. ह्या सुद्धा बाजूला असं एक थोडंसं मार्किंग करून ठेवायचं. आता इथे गळा थोडासा आपला खाली येईल, लक्षात घ्या. मग इथं मार्किंग करून घ्या. आता उंची बघायची आहे किती आहे. मग तुम्ही उंचीला इथे 3.5 इंच ठेवला तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. एकदम सोपं आहे. अशी एक लाईन ओढून घ्यायची. आता इथे काय करायचं आहे, असं ठेवून घ्या. ह्या बाजूला 1/2 इंच आणि ह्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा बाजूंना हेच मार्किंग करून घ्या. कमी जास्त होऊ देऊ नका. ह्या सुद्धा बाजूला असं, ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने थोडं थोडं मार्किंग दिसत आहे. हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने म्हणजे तुमचं चुकणार नाही आणि फिटिंगला सुद्धा कमी जास्त होत नाही. त्यासाठी असं मार्किंग करून घ्यायचं हे अशा पद्धतीने. इथे आपला पाठीचा भाग व्यवस्थित कट करून झालेला आहे. आता इथे आपल्याला पुढची बाजू कट करून घ्यायची आहे. ब्लाऊज मापाचं घ्यायचं आहे. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. पाठीच्या बाजूला आपण 1 इंच वाढवून घेतो. आता इथे काय करायचं आपल्याला, पुढची बाजू काढताना, कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. पुढची बाजू काढताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे, पाठीच्या बाजूची जेवढी म्हणजे ब्लाऊजची तयार उंची लक्षात ठेवत जा. जेवढी आपली ब्लाऊजची तयार उंची आहे तेवढीच फक्त आपल्याला इथे घ्यायची आहे. ब्लाऊजची इथे तयार उंची 12.5 आहे. हे पहा इथे माझी राईट 12.5 आहे. तुमची किती सुद्धा असू द्यात, जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे. त्यामध्ये वाढ घेऊ नका, ते लक्षात ठेवा. कारण की आपण इथे क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. क्रॉसपट्टी कशी काढायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ब्लाऊजची तयार उंची माझी इथे 12.5 आहे. पहा 12.5 लक्षात ठेवा. आहे तेवढीच घ्यायची आहे, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. इथे मी 12.5 वरती एक मार्किंग करून घेते आणि ह्या बाजूला एक अशी लाईन ओढून घेते. खूप सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला खूप समजून सांगते. आता इथे सुद्धा तुम्ही तुमच्या बरोबर उंचीचं मार्किंग करून घ्या, तयार उंचीचं लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे, खालीपर्यंत 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा 1.5 इंच, इथे सुद्धा 1.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे खालीपर्यंत. मग असा पट्टीचा वापर करा आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची. कारण की ह्या बाजूला आपला थोडासा कटोरीचा आकार येत असतो, त्यासाठी 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच ही पूर्ण लाईन 1.5 इंचाची झाली. हे पहा अशा पद्धतीने. आता गळा रुंदी आपण इथं 2.5 इंच टाकली. आता पुढच्या बाजूला गळा रुंदी हे 1.5 इंच आता सोडून द्यायचं आणि पुढच्या बाजूला गळा रुंदीचं मार्किंग करायचं. आता गळा रुंदी आपण किती घेतली, 2.5 इंच. हे पहा इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. नाहीतर तुम्ही काय करत जा, पाठीचा भाग घ्यायचा, डायरेक्टली सोपं सांगते. 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं, पाठीचा भाग घ्यायचा, असं ठेवून घ्या. हे पहा 1.5 इंचाच्या पुढे पाठीचा भाग असा ठेवून घ्या. इथं काय करायचं आहे, तुम्ही असं शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे चुकणार नाही. हे झालं व्यवस्थित. मग इथे तुमचं गळा रुंदीचं सुद्धा मार्किंग होऊन जाईल आणि तुमचं शोल्डरचं सुद्धा मार्किंग इथे होऊन जाईल. लक्षात घ्यायचं. हे झालं व्यवस्थित. आता इथे हे पहा ह्या बाजूला थोडंसं मार्किंग करून घेते, मुंडा मार्किंग. आपण इथे 5.5 घेतला मुंडा, लक्षात घ्यायचा. तोच मुंडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. हे पहा इथं मार्किंग करून घेते आणि अशी लाईन ओढून घ्यायची. एकदम सोपं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला अशी एक लाईन ओढून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे झालं व्यवस्थित. आता इथे छातीचं मार्किंग करून घ्यायचं 9.5 वरती. हे पहा हे 1.5 इंच सोडून पुढच्या बाजूला, हे 1.5 इंच सोडून पुढच्या बाजूला, लक्षात ठेवा. 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून 9.5 वरती हे पहा हे असं पकडा इथपर्यंत. हे पहा इथं मी 9.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच पुढच्या बाजूला शिलाई मार्जिंग लागणार आणि अशीच लाईन ओढून घ्यायची आहे खाली. हे पहा अशा पद्धतीने.
तुम्ही असा पाठीचा भाग ठेवला ना, हे पहा लक्षात घ्या, हे पहा 1.5 इंचाच्या पुढे असा पाठीचा भाग ठेवून सुद्धा तुम्ही असं हे पहा बरोबर भरते तरी सुद्धा असं तुम्ही मार्किंग करू शकता, सोपं पडेल. फक्त पुढच्या मुंड्याचा आकार देताना तुम्हाला वेगळा द्यायचा आहे, कारण की आपण इथे पाठीच्या मुंड्याचा आकार दिला, एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आता इथे पुढच्या मुंड्याचा आकार हे पहा असं ठेवा इथे आणि ह्याचा मध्य करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बऱ्याच वेळा काय होतं, चुन्या घोळ प्रॉब्लेम होतो, ते लक्षात ठेवा. आता इथे तुम्ही 1.5 इंचावरती आकार देऊ शकता. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, आलं लक्षात. जर नसेल काही प्रॉब्लेम तर तुम्ही 1 इंच द्या, आणि प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही 1.5 इंचावरती देऊ शकता, म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात घ्या. हे पहा मग इथे मी 1.5 इंचावरती असं मार्किंग करून घेते, हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूने आपल्याला आकार द्यायचा, हा पण मध्य केला, हे पहा इकडून घ्यायचा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे आकार व्यवस्थित आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे झालं आपलं व्यवस्थित, तेवढं तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. आता इथे पुढचा गळा मार्किंग करून घ्यायचा. मापाचा ब्लाऊज घ्या तुमचा, हे पहा अशा पद्धती. गळा आहे तेवढं टाकत जा. बऱ्याच वेळा काय होतं, शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी गळा आहे तेवढं टाकायचं, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. एक तुम्ही साधा शिलाई करून बघू शकता. गळा फक्त आहे तेवढं टाकून बघा एकदा, हे पहा असा गळा ठेवून घ्या. इथे एक अशी लाईन ओढून घ्या. गळा मोजण्याची एकदम सोपी पद्धत आहे, ब्लाऊज तुमचा कधीही चुकणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता अशी आपण लाईन ओढून घेतली किंवा अशी पट्टी ठेवून घ्या, तुम्हाला सोपं सांगते, पट्टी ठेवून घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथे काय करायचं आहे, आपलं तयार शोल्डर, तिथे डायरेक्ट असा टेप ठेवून घ्यायचा, हे पहा. मग एका सरळ लाईनीमध्ये असं बघायचं आहे, पहा माझा इथे गळा किती आहे, 5.5 तयार आहे. तुमचा 5.25 असेल, 6 सुद्धा असू शकतो, कोणाकोणाचा वरती असतो 5 असतो. त्यांनी त्या पद्धतीने आहे तेवढं टाकत जा, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आता माझा इथे गळा हे पहा एका लाईनीमध्ये असं बघायचं आहे, माझा इथे 5.5 आहे, तर मग मी काय करणार, मग 5.5 आहे तेवढा टाका. इथे सुद्धा मी आहे तेवढाच टाकणार आहे. माझा 5.5 भरला, तेवढाच इथे मी मार्किंग करून घेते 5.5 वरती, हे पहा इथे 5.5 वरती थोडंसं मार्किंग करते, हे पहा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. हे पहा बरोबर घेतलं मी मार्किंग करून, असं खडूने सुद्धा थोडंसं मार्किंग केलेलं आहे, म्हणजे समजायला तुम्हाला सोपं पडेल. आता इथे गळा रुंदी 2.5 इंच घेतली आपण, इथे तीच 2.5 इंच सुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं इथे. आता इथे सुद्धा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या, आणि इथे सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या, हे पहा बघू शकता. आता इथून सर्व साईजमध्येच आपल्याला ते घ्यावं लागतं. 1 इंच 1 इंच इथून वरच्या बाजूला 1 इंच, हे पहा 1 इंच लक्षात ठेवत जा. आता इथे आपल्याला कटोरीचा पुढच्या बाजूचा आकार द्यायचा, हे पहा इथून द्या, हे पहा इकडच्या बाजूला घ्यायचा आहे असा, हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला असा, म्हणजे तुमचा आकार एकदम असा व्यवस्थित येऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने हे आलं लक्षात. 1 इंच घ्यायचं, असा आकार द्यायचा. आता इथे आता हे 1.5 इंच आपल्याला पकडायचं आहे. आपण इथे 1.5 इंच घेतलं असं मार्किंग करून, आता हे 1.5 इंच आपल्याला इथे पकडायचं आहे कटोरी मार्किंग करताना, कारण की ती कटोरीसाठीच आपण घेत असतो. आता इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा तुमचा, हे पहा अशा पद्धतीने समजून सांगते थोडंसं. इथे तयार कटोरी आहे, बघू शकता इथे वरून आलेला जॉईंट आहे. आता इथे एक मार्किंग करून घेते, हे पहा इथे एक मार्किंग करून घेते, आणि इथे एक मी मार्किंग करून घेते. तुम्ही सुद्धा बघा तुमची कटोरी तयार किती आहे. आणि इथं काय करायचं आहे, हे पहा मार्किंग केलं आपण इथे, असं मोजून घ्या. आता इथे माझी राईट 6 तयार आहे, पहा असं मोजून घ्यायचं आहे. हे पहा राईट माझी 6 तुम्हाला दिसत सुद्धा असेल. इथं मार्किंग करायचं, डायरेक्टली आपली तयार आहे तिथे वरून येणारी कटोरी, लक्षात ठेवा. आता असा टेप ठेवा इथे, आणि इथं बघा तुमची किती आहे, त्यामध्ये कंपल्सरी आपल्याला 2 इंच घ्यावं लागतं. टक्स मार्किंग असतं, आपली शिलाई सुद्धा असते, त्यासाठी 2 इंच घ्यावं लागतं. मग तयार कटोरी अधिक 2 इंच, अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा मोजून घ्यायची आहे. माझी राईट इथे 6 इंच भरली. आता इथे आपल्याला हे 1.5 इंच पकडायचं आहे, लक्षात ठेवा. आता इथे 6 इंच भरली आहे, तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं तयारचं, हे पकडू ना, लक्षात ठेवा. आता हे तयारचं मार्किंग इथे मी करून घेतलं, थोडंसं मोठं करते. आता पुढच्या बाजूला 2 इंच वाढून घ्यायचं. ते प्रत्येक साईजमध्ये तयार कटोरी अधिक 2 इंच प्रत्येक साईजमध्ये आपल्याला घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवा. तयारचं मार्किंग करायचं, इथे आपण हे 1.5 इंच पकडून सोपं करून सांगितलं. लगेच पुढच्या बाजूला 2 इंच घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथपर्यंत हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. तयार कटोरी अधिक 2 इंच हे आले लक्षात. आता ही फिटिंगची बाजू. आता इथे तुम्ही मापाचा ब्लाऊज घ्या, इथे मी तुम्हाला थोडं समजून सांगते. हे अशा पद्धतीने ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू आहे, लक्षात ठेवत जा. हे पहा आता इथे काय करायचं आहे,
हे कशा पद्धतीने मी मार्किंग करते बऱ्याच जणीला ते लक्षात येत नाही, त्यासाठी इथे मी तुम्हाला थोडं समजावून सांगते. आता इथे बघू शकता ही आपली फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा आपली फिटिंगचीच बाजू असते, लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे, असं ठेवून घ्या. हे आपलं तयार झालं. आता शिलाईमध्ये तुमचं इथे अर्धा इंच गेलेला असणार आहे. आपला हा मुंडा आहे, हे पहा हा आपला मुंडा आहे, लक्षात आलं. इथं असं ठेवून घ्या. आता अर्धा इंच तुमचं इथे खाली होणार, आलं लक्षात. इथं काय करायचं आहे, तुम्ही अर्धा इंच जसं मार्किंग करून घ्यायचं. मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, कारण की बाही जॉईंट असतो, आपण कंपल्सरी तिथे अर्धा इंच पकडत असतो. असं मोजून बघितलं तरी चालेल. बरोबर आपल्या इथे अर्धा इंच भरते असं बघायचं आहे, लक्षात आलं तुमच्या तयारचं. हे पहा ही लाईन मुंड्याची लाईन आहे. हा सुद्धा आपला ब्लाऊजचा मुंडा आहे. इथे मी तुम्हाला थोडं समजून सांगते म्हणजे लक्षात येईल पटकन. आता इथं अर्धा इंच आतमध्ये इथे शिलाईमध्ये जातं, हे पहा. मग इथे तुम्ही ब्लाऊजवरती मार्किंग करून घ्या. हे तयार झालं आणि अर्धा इंच इथे सुद्धा हे तयार झालं. खाली अर्धा इंच जाणार तुमचं, आपल्याला हे अजून शिलाई करायचं आहे म्हणून त्यासाठी इथं खाली असं अर्धा इंचचं मार्किंग करायचं. आता इकडची बाजू हे पहा, ही आपली क्रॉसपट्टी झाली. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे बघू शकता आपली इथे क्रॉसपट्टी तयार आहे. क्रॉसपट्टीच्या बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. ब्लाऊज घ्या मापाचा, म्हणजे समजायला सोपं पडेल. आता इथे असं मार्किंग करून घ्यायचं आणि क्रॉसपट्टी किती पकडतो आपण शिलाईमध्ये, अर्धा इंच. मग लगेच असं अर्धा इंचचं मार्किंग इथं असं करून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं, कमी जास्त सुद्धा असतं, कोणाचं उंच असतं, कोणाचं थोडंसं छोटं सुद्धा अंतर हे असतं. त्यासाठी असा ब्लाऊज ठेवून घ्या, म्हणजे तुमचा मापाचा जो ब्लाऊज जर तुम्हाला परफेक्ट बसत असेल तर त्यामध्ये कुठलाही तुम्ही बदल करत जाऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता तयारचं मार्किंग झालं, हे अर्धा इंच शिलाईमध्ये गेलेलं हे मार्किंग झालं, म्हणजे शिलाईमध्ये आपल्याला हे अजून कटिंग करायचं आहे, लक्षात घ्या. आता हे झालं आपलं तयारचं मार्किंग. इथे सुद्धा मी अर्धा इंच आपलं हे क्रॉसपट्टीमध्ये, हे अंतर तुम्ही इथं खाली घ्यायचं, आलं लक्षात. आता इथे जेवढं तुमचं शिल्लक आहे किती सुद्धा असू द्यात, इथं माझे 1 इंच राहिलेलं आहे तेवढंच घ्यायचं. मग ह्या बाजूला 1 इंच असं मार्किंग करून, कधी कधी 1.5 इंच राहतं, कधी कधी 2 इंच. कोणाचं इथं छोटं असतं, कोणाचं मोठं असतं, कोणाची क्रॉसपट्टी थोडीशी उंच असते, कोणाची छोटी असते. असं बघा तुमचं किती सुद्धा राहू द्या, तुम्हाला इथे खूप समजून सांगितलं. तुमचं इथे 1.5 इंच राहू द्यात, 2 इंच राहू द्यात, काही प्रॉब्लेम नाही आहे. तेवढं असं ठेवून बघायचं. इथे एक मार्किंग करून घ्यायचं. इथे एक आपल्याला शिलाईमध्ये किती पकडतो आपण, अर्धा इंच. इथे तयार क्रॉसपट्टी आहे, असं मार्किंग करून घ्यायचं. आपण क्रॉसपट्टीमध्ये किती पकडतो, अर्धा इंच. लगेच खाली शिलाईचं लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे तयारचं मार्किंग, खालचं शिलाईचं मार्किंग, हे तयारचं मार्किंग, इथे खाली शिलाईचं मार्किंग. सोपं करून सांगितलं, लक्षात ठेवत जा. आता इथे मग काय करायचं, हे सुद्धा आपण मार्किंग केलं, आलं लक्षात. मग तेवढं खालचं अंतर तुम्ही असं 1 इंच माझं भरलं. तुमचं 1.5 भरेल, 1.25 सुद्धा भरू शकतो, 2 इंच सुद्धा भरू शकतो. इथे माझं 1 इंच भरलं, लक्षात ठेवा. कारण की हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्यामध्ये मी कुठलाही बदल करत नाही. त्यांना तो ब्लाऊज परफेक्ट बसत असतो, लक्षात ठेवा. कारण की ते क्रॉसपट्टी सुद्धा बघू शकता किती छोटी आहे, त्यासाठी हे अंतर कमी भरलं. म्हणजे क्रॉसपट्टी काढल्याच्या नंतर सुद्धा आपण बघूया कसं व्यवस्थित झालेलं आहे का. आता इथे काय करायचं आहे, हे पहा हे 1 इंच. मग इथपर्यंत आपण हे 2 इंचाचं मार्किंग केलं का, इथे हे पहा तयारचं मार्किंग केलं आपण इथे, हे पहा लक्षात घ्या. हे आपण इथे तयारचं मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच घेतलं, हे 2 इंच. मग त्याच्या इथपर्यंत आपण हे 1 इंच घेतलं का, आपण भरलं इथं 1 इंच. मग त्याची इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं 1 इंच इथपर्यंत आणि अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. तुमचं इथे 1.5 सुद्धा भरू शकतं, लक्षात ठेवा, किंवा 1.25 सुद्धा भरू शकतं. कारण की इथे क्रॉसपट्टी खूप छोटी आहे, एवढीच आहे छोटी, त्यानुसार इथे बरोबर ते भरलेलं आहे. तुम्हाला इथे मी समजून सांगितलं, कारण की एका ताईंनी सुद्धा मला हे विचारलं होतं, म्हणून मी तुम्हाला आज खूप समजून सांगितलं, जेणेकरून नवीन असतील त्यांच्यासुद्धा हे पटकन लक्षात येण्यासाठी. आता इथे काय करायचं, हे फक्त तयारचं सुरुवातीला आपण मार्किंग तुम्हाला समजून सांगितलं, 6 इंच भरली होती तयार. आता हे पकडायचं नाहीये, हे पकडू नका. आता इथे काय करायचं, आपण 2 इंच घेतलं का पुढे वाढवून, हे 2 इंच. आता ह्याचा बरोबर असं ठेवा इथे आणि ह्याचा बरोबर असं मध्य करून घ्यायचं, सोपं आहे, लक्षात घ्या. हे पहा आता हे अंतर आपण ह्याच्या पुढे 2 इंच मार्किंग करून घेतलं का, आता हे घ्यायचं नाही आपल्याला, फक्त तात्पुरतं ते तयारचं मार्किंग आपण केलं. आता इथे पुढे हे घेतलं आपण, ही लाईन ओढून सुद्धा घेतलेली आहे ह्याच्यावरती. मग हे मार्किंग आणि इथपर्यंत असा टेप ठेवून घ्या आणि मध्य करायचा असा इथे. हे पहा हा कटोरीचा बरोबर टक्स मध्ये असतो, ते लक्षात ठेवा. असं पकडा आणि मध्य करून घ्या इथे. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं, थोडंसं मोठं केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे काय करायचं, हे मार्किंग आपण 1 इंच घेतलं, इथून आपण किती घेतलं, 1 इंच. तुमचं किती सुद्धा भरलेलं असू द्यात, ते लक्षात ठेवा. आणि इथं अशी लाईन ओढून घ्यायची. आपण हे मध्याचं मार्किंग केलं, मग असा पट्टीचा वापर करा किंवा टेपचा करा, एकदम सोपं करून सांगितलं. आता इथे काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची आहे, एकदम सोपं आहे. हे आलं व्यवस्थित लक्षात. आता इथून इथे सुद्धा आपल्याला एक मार्किंग करायचं आहे, ही पुढची बाजू, म्हणजे आपण हुक आणि लूक पट्टी जोडतो ती बाजू असते. लक्ष देऊन बघा, समजून सांगते. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे तुमचा, हे पहा थोडंसं क्रॉसमध्ये असतं इथे,
अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, हे आपलं तयार झालं गळावरचा, हे पहा इथं झाला, आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे, मापाचा ब्लाऊज ठेवा इथे, असा क्रॉसमध्ये ठेवा, हे पहा असा क्रॉसमध्ये ठेवा इथे. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. इथे आपली क्रॉसपट्टी तयार आहे, हे पहा इथे माझी क्रॉसपट्टी तयार आहे. मग तुम्ही काय करायचं, हे पहा असं ठेवा, गळा बरोबर आहे. इथं वरून येणारा गळा आपण इथं मार्किंग करून घेतला, हे पहा इथपर्यंत आला. मग तिथं काय करायचं आहे, असं मापाचं ब्लाऊज इथं ठेवा आणि इथे तयार तुमची क्रॉसपट्टी असेल, हे पहा इथं माझी तयार क्रॉसपट्टी. मग ते क्रॉसपट्टी अशी क्रॉसमध्ये ठेवा. ठेवताना तसं काय करायचं आहे, असं क्रॉसमध्ये. मग काय करायचं आहे, तयार क्रॉसपट्टी इथं आली, आलं लक्षात. हे पहा असं ठेवून घ्यायचं आणि तयार क्रॉसपट्टी बघू शकता, ही क्रॉसपट्टी आहे, असं ठेवायचं आहे क्रॉसमध्ये. इथं मार्किंग करून घ्यायचं. मग लगेच एक, आता शिलाईमध्ये पकडताना आपल्याला किती पकडायचं आहे, 1.5 इंच. 1.5 इंच पकडायचं. म्हणजे 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. हे पहा इथं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं 1.5 इंचाचं पुढच्या बाजूला. शिलाईमध्ये किती पकडतो, लगेच असं पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या. इथे सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला लागतं. इथे सुद्धा आपण अर्धा इंच पकडतो. गळ्यामध्ये कोण कोण काय करतं, अर्धा इंचपेक्षा कमी पकडतं. पण इथे कंपल्सरी क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच पकडावं लागतं. ते मिळून हे मार्किंग, हे आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे, पट्टीचा वापर करा. इथून अशी लाईन ओढून घ्यायची, हे पहा अशा पद्धतीने. आता इकडच्या बाजूला हे पहा, आपण इकडून अशी लाईन ओढून घेतली इथे मगाशी. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची, हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपण लाईन ओढून घेतली, इथे बघू शकता. परत एकदा समजून सांगते, नाही लक्षात आलं तर. हे पहा असं ठेवून घेतलं. इथे तुमचं किती जाणार, अर्धा इंचपेक्षा कमी आपण इथे पकडतो. इथे एक मार्किंग करून घेतलं. आता थोडासा ब्लाऊज मी खाली घेते, हे पहा इथे क्रॉसपट्टी, हे पहा हे तयारचं झालं आता खालचं, हे पहा बरोबर झालं माझं इथे, हे पहा. मग हे वरचं एवढं तुम्हाला गळ्यामध्ये जाणार, एवढं तुमचं काय होणार, क्रॉसपट्टीमध्ये जाणार. म्हणजे हे मधलं जे अंतर तुमचं राहतं ना, हे पहा हे बरोबर तयारचं झालं. हे पहा इथे बरोबर माझी क्रॉसपट्टी आहे आणि इथं आपली पायपिंग आहे. त्यासाठी इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. आता इथे आपल्याला कटोरीचा परफेक्ट आकार द्यायचा आहे. वरून गळा हे पहा अशा पद्धतीने आपला इथपर्यंत आलेला आहे, लक्षात घ्या. आता इथे काय करायचं आहे, असा टेप इथे ठेवा आणि इथे हे पहा इथे असा टेप ठेवून घ्या. हे पहा बरोबर तिथे गळ्याच्या खाली आणि इथे असा टेप ठेवायचा आहे. आता इथे काय करायचं, अंगठ्याने व्यवस्थित असं पॅक पकडायचं इथे खालच्या बाजूला. हे पहा परत एकदा समजून सांगते. हे पहा असा टेप ठेवा, गळावरून आलेला आहे तिथे असं खाली. हे पहा आता इथे काय करायचं, अंगठ्याने व्यवस्थित असा टेप इथे पकडा, हलू देऊ नका. आणि मग फक्त हा टेप हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आपला मुंडा आहे, हे पहा मुंड्याच्या बरोबर समोर. आणि मग इथं असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं आहे एकदम. हे पहा असा टेप ठेवायचा इथे गळ्याच्या खाली बरोबर, इथं अंगठ्याने पकडायचं, फक्त असा टेप फिरवून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धती मुंड्याच्या पुढे बरोबर असं मार्किंग इथे करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, 1 इंच आपण इथे मार्किंग केलेलं आहे. मग इथून काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे एकदम. जर नसेल जमत, अशा पद्धतीने अवघड वाटत असेल तर मग तुम्ही काय करायचं, अशा पद्धतीने आकार देऊ शकता. दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा हे पहा अशा पद्धतीने असा सुद्धा आकार द्या, किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही असा आकार देऊ शकता. आता हे अंतर आपण बघूया आपलं किती आहे. 1.25 इंच भरलेलं आहे. आता ह्याच्यावरती बघूया आपण 1.25 इंच भरलेलं आहे का. इथे एक मार्किंग करून घेते, इथे एक मार्किंग करून घेते. हे आपलं तयार निघतं. फक्त आपल्याला थोडंसं आकार, म्हणजे आपण शिलाईमध्ये किती पकडतो इथे सुद्धा थोडंसं वाढून घ्यायचं आणि इथे सुद्धा नंतर थोडंसं हे आकाराचं, फक्त एवढं. कटोरी नाही वाढवायची, फक्त हे वाढवून घ्यायचं आपण, नंतर ते वाढवणार आहोत. एकदम सोपं आहे ते सुद्धा. आता इथे सुद्धा राईट आपलं 1.25 भरलेलं आहे, बघू शकता. हे पहा राईट माझं इथे 1.25 आणि इथे सुद्धा हे मधलं माझा बरोबर राईट 1.25 इंच भरलं. म्हणजे आपलं आता बरोबर आलेलं आहे. असं कटिंग करायचं आहे. तुम्ही सुद्धा पेपर कटिंग करून ठेवा. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथून हे व्यवस्थित सावकाश आणि सविस्तरमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने. आता इथून हे पहा इथपर्यंत, आता ह्या बाजूने इथपर्यंत कट करून घ्यायचं. आता हे आपल्याला जास्तीचं घ्यायचं नाही. खालच्या बाजूने आपण 1 इंच घेतलं होतं का हे, कारण की आपल्याला ते क्रॉसपट्टी सेपरेट काढायची आहे, त्यासाठी ते घ्यायचंच नाही आहे. आता इथून सर्वात आधी कटोरी कट करून घ्या व्यवस्थित सावकाशमध्ये. आपण आकार दिला का व्यवस्थित कट करून घ्या, हे इथपर्यंत. आणि इथून हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. आता इथून सुद्धा हे आपण मार्किंग केलेलं आहे क्रॉसमध्ये थोडंसं, हे पहा हे व्यवस्थित कट करून घ्या.
तुमचा ब्लाऊज परफेक्ट शिलाई होऊन तयार होणार आहे. त्यासाठी इथे मी तुम्हाला खूप समजून सांगितलं आणि ही सुद्धा बाजू एकदम अशी परफेक्ट समजून सांगितली. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा. तुमचा ब्लाऊज कधीही चुकणार नाही. कारण मी बरेच कस्टमरचे ब्लाऊजसुद्धा अशाच पद्धतीने शिलाई करते. एकदम असे परफेक्ट बसतात, कुठंही कमी जास्त होत नाही. हे अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपलं कट झालं. आता इथे काय करायचं असतं, हे टोक ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. ह्या टोकावरती हे असं ठेवून घ्यायचं. कमी जास्त असेल तर कट होऊन जातं. आता इथे बरोबर आलेलं आहे. असं ठेवा. कमी जास्त असेल तर कट करून घ्या. लक्षात ठेवा. आता हे झालं आपलं बरोबर. आता इथे सुद्धा हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. आता ही सुद्धा बाजू व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने हे इकडची बाजू अशी कट करून घ्यायची. एकदम सोपं करून समजून सांगितलं. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. इथे बघू शकता आपलं व्यवस्थित पेपर कटिंग झालेलं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. इथे जोडायला सुद्धा कधी कधी कमी जास्त होतं. इथे नंतर आपण थोडंसं अर्धा इंच वाढून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला जोडायला सुद्धा कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे सर्वत्र आपण क्रॉसपट्टी पाठीचा भाग काढलेला घ्यायचा आहे आणि असं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे तुमच्या मापाचं. क्रॉसपट्टीचं सुद्धा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते तीच पद्धत तुम्ही वापरायची आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉसपट्टी जोडायलाच पुरत नाही, कमी पडते. आता इथे पुढचा भाग कटोरी जोडतो तर भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे. आता इथे पाठीचा भाग घ्यायचा. आता इथे काय करायचं आहे, असं ठेवून घ्या. फिटिंगची बाजू अशी ठेवून घ्या. एकदम सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगते. असं ठेवून घ्यायचं आणि इथपर्यंत असं मार्किंग करून घ्या. कुठपर्यंत आहे तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे मार्किंग झालं. मोजून बघायचं आपलं किती भरलेलं आहे. 2.5 इंच माझं राईट भरलं. तुमचं सुद्धा असं ठेवून बघा. लक्षात घ्यायचं आहे. लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं. आता किती भरलेलं आहे, 2.5 इंच राईट माझं भरलं. लक्षात ठेवा. आता इथे पेपर घ्यायचा आहे आणि असं पेपर कटिंग तुमच्या मापाचं तुम्ही करून ठेवायचं आहे. लक्षात घ्यायचा. आता इथे सर्वात आधी घडीचं मार्किंग आणि खालच्या बाजूला थोडीशी जागा ठेवा. आता इथे मी अशा पद्धतीने ठेवून घेते. जागा ठेवा. खालच्या बाजूला थोडंसं वाढून घ्यावं लागतं. इथे घडीचं मार्किंग सर्वात आधी घडी, कारण की आपल्याला जोडायला सुद्धा पुरली पाहिजे. इथे एक मार्किंग करून घेते. पाठीचा भाग ठेवूनच घडीचं मार्किंग करा. लक्षात ठेवा. इथे एक मार्किंग करून घेतलं, इथे एक मार्किंग करून घेतलं. हे आलं लक्षात. हे मी बाजूला ठेवते. आपल्या इथे 2.5 इंच राहिलेलं आहे ते सुद्धा लक्षात राहू द्यात. तुमचं तिथे किती सुद्धा राहू द्यात, 2.25 राहील, 3 राहील, तेच घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे मी काय करते, हे आपलं घडीचं मार्किंग इथून इथपर्यंत घडीचं मार्किंग झालं. पाठीचं भाग ठेवूनच घडीचं मार्किंग करत जा. अशी एक लाईन ओढून घ्यायची. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, आपलं किती भरलं, 2.5 इंच. लक्षात घ्या. आता इथे वरच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथे वरच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग जी तयार आहे ते सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं. आता इथे अशी लाईन ओढून घेते, कारण की आपण इथे 2.5 इंच बरोबर असं मार्किंग करून घेतलं. आता इथे सुद्धा 2.5 इंच तयार आहे, ती 2.5 इंच मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा मी 2.5 इंच घेतलं, इथपर्यंत मी 2.5 इंच घेतलं. आता इथे वरच्या बाजूला इथे सुद्धा मी 2.5 इंच घेते आणि नंतर समजून सांगते. हुक लूक पट्टी जोडतो, ती बाजू थोडीशी उंच असते, मग वरच्या बाजूला अर्धा इंच अजून घ्यायचं. इथे वरच्या बाजूला फक्त थोडंसं अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे, कारण की हुक लूक पट्टी आपण जोडतो ना, ती बाजू पुढच्या बाजूची ही बाजू इकडच्या बाजूला वरच्या बाजूला थोडीशी उंच असते. त्यासाठी तयार आहे ते मार्किंग वरच्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्यायचं. लक्षात ठेवायचं. इथे मग काय करायचं, असा आकार द्यायचा. उंच घ्यायचं, इथून इकडच्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा क्रॉसपट्टीचा. किंवा ह्या बाजूने घेतलं तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्ही दिला तरी चालेल. इकडच्या बाजूला थोडंसं असं उंच घेऊन नंतर तुम्ही असं करू शकता. ह्यात आता हे झालं व्यवस्थित आपलं. अशा पद्धतीने हे झालं व्यवस्थित. आता इथे खालच्या बाजूला शिलाईमध्ये पकडताना फक्त अर्धा इंच पकडायचं आहे. इथे फक्त अर्धा इंच लागणार आहे, ते पण इथं लागतं शिलाईमध्ये. इथं खालच्या बाजूला आपली शिलाई नसते बघा, फक्त इथे बसते. त्यासाठी हे वाढून इथं खालच्या बाजूला घ्यायचं. इथे फक्त अर्धा इंच. लक्षात ठेवा, शिलाईमध्ये जेवढं पकडतो तेवढंच अर्धा इंच. कारण की इथे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं मगाशी. इथे सुद्धा मी समजून सांगितलं मगाशी, आपण फक्त किती पकडतो, अर्धा इंच. इथे सुद्धा हे तुम्हाला मी समजून सांगितलं. त्यासाठी हे फक्त इथे पकडताना हे अर्धा इंच असतं, ते आपण खालच्या बाजूला घेतलं. आता इथे व्यवस्थित लाईन ओढून घ्या. अशा पद्धतीने एक अशी लाईन ओढून घ्यायची आणि इथे सुद्धा अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. इथे सुद्धा अशी एक लाईन ओढून घ्यायची आणि क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथून अशी कट करून घ्या.
इकडच्या बाजूला हे पहा, इथून सुद्धा हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं इथपर्यंत. जेवढं आपण घडीचं मार्किंग केलं तिथपर्यंतच फक्त आपल्याला हे कट करून घ्यायचं. ही झाली परफेक्ट तुमची क्रॉसपट्टी. आता इथे बघा, हे पहा बरोबर झालेलं आहे, असं बघू सुद्धा शकता. हे पहा, हे झालं व्यवस्थित इथपर्यंत. आता ही क्रॉसपट्टी मार्किंग केलेली उंच बाजू ह्या बाजूला असते, ही आपली फिटिंगची बाजू. आता अशी ठेवून घ्या. हे पहा, बरोबर इथं ठेवून घेतली आणि हे बरोबर झालेलं आपलं अर्धा इंच आपण खाली घेतलेलं, इथे बरोबर तुमचं अर्धा इंच जाणार. हे पहा, ह्याच्यामध्ये बघू शकता वरती ठेवलेलं आहे मी थोडंसं त्यासाठी, म्हणजे क्रॉसपट्टी आपली परफेक्ट निघालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही काढा, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. अर्धा इंच कमी करून घ्या शोल्डर, कारण की पुढची बाजू जोडतो, पाठीमागची बाजू जोडतो. अर्धा इंच आपलं शोल्डर इथे कमी होतं, नंतर बाही आपण मध्यावरती ठेवतो, नंतर आपण अशा पद्धतीने बाही जोडतो. लक्षात घेत जा. मग त्यासाठी शोल्डर अर्धा इंच असं कमी करून घ्यायचं. मोजून घ्या, कारण की शोल्डर आपण इथं अर्धा इंच पकडत असतो कंपल्सरी, त्यासाठी पाठीच्या भागामध्ये आपण 1 इंच घेत असतो. लक्षात ठेवा, आपल्याला शोल्डरला सुद्धा अर्धा इंच लागतं. हे पहा, बरोबर अर्धा इंच इथं मार्किंग झालेलं आहे. आता बाही आपण कशा पद्धतीने जोडतो, गोल राऊंडमध्ये. मग असा टेप ठेवायचा असतो इथे. हे पहा, अशा पद्धतीने अर्धा इंचाच्या खाली असा टेप ठेवून घ्या. सोपं करून सांगते. हे पहा, मग इथे काय करायचं आहे, पहा अशा पद्धतीने टेप तुमचा फिरवून घ्या. 1.5 इंच भरते. मग मी काय करणार, हा पेपर घेतला. हे पहा, अशा पद्धतीने माझं किती भरलं आहे, 1.5 इंच. मग मी काय करणार, जेवढं माझं भरलेलं आहे तेवढं घडीचं मार्किंग इथे मी 9.5 वरती करून घेणार. हे पहा, अशा पद्धतीने इथून इकडच्या बाजूला 9.5 वरती असं मार्किंग करून घेते. हे झालं परफेक्ट आपलं घडीचं मार्किंग. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करून घे. तुमचं मोजून घ्या, म्हणजे जेणेकरून बाही जोडायला आपल्याला कधी कमी पडता कामा नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. हे झालं आपलं व्यवस्थित घडीचं मार्किंग. आलं लक्षात. आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग, तुमचा मापाचा ब्लाऊज घ्या. बाही तयार आहे ते बघा किती आहे. हे पहा, इथे एक मार्किंग करून घेतलं मी. आता इथं असं मोजून घ्या. माझी इथे 4.5 बाही तयार आहे. पहा, इथे माझी राईट 4.5 बाही तयार आहे. मग मी काय करणार, इथून वरच्या बाजूला 4.5 बाही तयार आहे, तर मी 5.5 वरती मार्किंग करून घेते. इथून मी 5.5 वरती मार्किंग करून घेते इथे. हे पहा, बाही तयार अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं असतं, ते लक्षात ठेवा. आता इथे झालं उंचीचं बरोबर मार्किंग. असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं, म्हणजे तुम्हाला अस्तरवरती ठेवल्याच्या नंतर किंवा ब्लाऊज पीस जर तुम्ही कट करत असाल तर लगेच पेपर कटिंग ठेवून तुम्हाला मार्किंग करून पटकन ते कट करता येईल. लक्षात ठेवत जा. आज पेपर कटिंग तुम्ही सुद्धा तुमच्या मापाचं करून घ्यायचं आहे. आता इथे दंडघेर मापाचा ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने पहिली शिलाईची टीप असं मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं आहे, पहिली शिलाईची टीप. दंडघेर मोजून घ्या 7 इंच. तुमचा किती आहे तो बघा, 6.5 असेल, 6 असेल, 6.25 असेल, 7 इंच असेल, तो तुम्ही इथे घ्यायचा आहे. आवडीनुसार सुद्धा कोण कोण ठेवतं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. इथे 7 इंच आहे, तर मग मी काय करणार, 7 इंचावरती मार्किंग इथे करून घेते. हे पहा, इथे मी 7 इंचावरती आणि पुढच्या बाजूला 2 इंच घ्यायचं आहे कंपल्सरी. दंडघेर अधिक 2 इंच, किंवा तुम्ही काय करा, पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्यायचं. दंडघेर इथं असा ठेवून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्या. ते झालं व्यवस्थित. मग पुढच्या बाजूला 2 इंच लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. एकदम असं सोपं आहे, तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे 2 इंच घेतलेलं आहे ते लक्षात ठेवा, कंपल्सरी ठेवत जा. बऱ्याच वेळा आपण बॉक्स फिटिंग करतो, धागे निघतात, थोडंसं तरी आपल्याला ते कट करावं लागतं, त्यासाठी हे 2 इंच घेत जा. फिट्ट झालं तरी उसवायला सोपं पडतं. हे आलं लक्षात. आता वरून येणारं माप ओपन बाजूचं बाहीच्या उंची अनुसार असतं. इथे वरून येणारं माप इथे मी 2.5 इंचावरती घेते. 2.5 इंचावरती लक्षात ठेवा, 2.5 इंच घेतलं. आता इथून आतमध्ये 2 इंच. ते कशासाठी असतं, मुंडा आपला पुढे मागे होऊ नये म्हणून फिटिंग झाल्याच्या नंतर, त्यासाठी हे माप असतं. हे पहा, आपण 2 इंच, कारण की कंपल्सरी आपली फिटिंग असते, मार्जिंग 2 इंच असतं, त्याच्यामुळे ते बरोबर आपलं होऊन जातं. त्यासाठी 2 इंच, इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. आता हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम सोपं करून समजून सांगितलं. आता ही आपली पूर्ण बंद बाजू आलं लक्षात. इथून आतमध्ये 1 इंच घ्यायचं आहे. ते प्रत्येक साईजमध्ये आपल्याला घ्यावंच लागतं बाही कटिंग करताना. हे झालं 1 इंच. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा, एकदम असा हलक्या हाताने द्या. हे पहा, इथून थोडासा काय करायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने द्या. उंच घेऊन नंतर अशा पद्धतीने खाली यायचं थोडंसं. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर तुम्ही अशा पद्धतीने ह्याच्यावरती आकार देऊ शकता. हे पहा असा. आता इथून हा आकार पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, नंतर
हा दुसरा आकार असतो ना, थोडासा खोलगट असतो, तो आपला पुढच्या मुंड्याला जोडला जातो. हे अशा पद्धतीने मग वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं. हा खोलगट आकार असतो तो पुढच्या मुंड्याला आपला जोडला जातो. हे अशा पद्धतीने मग वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं. इकडच्या बाजूला एकदम सोपं करून सांगितलं. आता एक खोलगट बाजू आहे ना, असं मार्किंग करून ठेवायचं, म्हणजे जोडताना ते लक्षात येईल तुमच्या. हे कट करून घ्या. इथे सुद्धा हे सर्वात आधी हे दोन्ही पकडून कट करून घ्या. हे अशा पद्धतीने हे इथपर्यंत हे झालं व्यवस्थित. आता इथे मध्यावरती मार्किंग करून ठेवा. आता एक बाजू बाजूला काढून घ्यायची. हे अशा पद्धतीने. आता ही खोलगट म्हणजे पुढची बाजू. आता 2 इंच आपण मार्किंग केलं, त्याच्या पुढे हे इथून हे अशा पद्धतीने इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे परफेक्ट बाहीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बाही कटिंग करून ठेवा आणि मध्यावरती मार्किंग करून ठेवा. जरी ब्लाऊज पिसावरती किंवा अस्तरवरती ठेवली तरी तुम्हाला पटकन मार्किंग करायला मध्याचं सुद्धा असं सोपं पडणार आहे. आता हे पेपर कटिंग आपल्याला अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवा, कारण की हे आपलं तयार निघलेलं आहे. लक्षात घ्या. आता इथे कपडा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघायचं आहे आणि हे व्यवस्थित ठेवून घ्या. सरळ लाईनमध्ये, क्रॉसमध्ये ठेवू नका, ते लक्षात ठेवा. आता सर्वात आधी काय करूया आपण, आहे असंच मार्किंग करून घ्यायचं. हे सर्वात आधी आपल्याला आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ही सुद्धा बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्यायची आणि ही सुद्धा बाजू आहे अशी मार्किंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एकदम सोपं आहे, नक्की तुम्हाला जमणार आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता इथे मोजून घ्या. आपण शिलाईमध्ये किती पकडतो, अर्धा इंच असा टेप पकडायचा आहे. इथे ते तयार होऊन बरोबर मापाचं होतं, ते लक्षात ठेवा. ही शिलाई करून आपलं जातंच. इथे अर्धा इंच घ्या आणि इथे अर्धा इंच घ्या. ह्या बाजूला असं टेप ठेवा डायरेक्टली. हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे सुद्धा मी अर्धा इंच घेतलं आणि इथे सुद्धा मी अर्धा इंच घेतलं. आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथून घ्यायचं. इथून ह्याच्यावरून घ्यायचं. इथं आपण मार्किंग केलं का, त्याच्यावरून घ्यायचं आणि इकडच्या बाजूला कमी करत घ्यायचं. हे अशा पद्धतीने. नंतर सुद्धा थोडंसं आपण आकार देऊ शकतो. हे अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायचं. हे इकडच्या बाजूला घ्यायचं. आता हे झालं व्यवस्थित. आता इथून हे इकडून घ्यायचं. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला असा आकार द्यायचा. हे अशा पद्धतीने. आता हे मी बाजूला ठेवते. आता इथे परत एकदा अशा पद्धतीने आकार देऊन घ्या. हे बघू शकता, किंवा तुम्ही मार्किंग करून घ्या. हे लक्षात आलं का, तुम्हाला एकदम सोपं करून सांगितलं. इथं मार्किंग करून घ्यायचं, इथं मार्किंग करून घ्यायचं. पेपर कटिंग बाजूला ठेवून घेतलं तरी सुद्धा चालेल. मग नंतर इथून हे असा आकार द्यायचा. ह्याच्यावरूनच घ्यायचा आकार, इकडच्या बाजूला द्यायचा. इथून सुद्धा इथून घ्या आकार. इथे कुठेही वाढवायचं नाहीये, लक्षात ठेवा. इथून आकार ह्याच्यावरून घ्यायचा, कमी कमी करत इथे मिळवायचा. सोपं आहे. आता हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. हे व्यवस्थित कट करून झालेलं आहे. बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार देऊन कट करून घ्यायचं आहे. आता इथे कटोरी अशा पद्धतीने ठेवून घ्या. बघू शकता. इथे थोडंसं खालच्या बाजूला सोडून द्या. अर्धा इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला मधून टक्स द्यायचा असेल ना, तर तुम्ही ह्या बाजूला सुद्धा मग अर्धा इंच घेऊ शकता. नसेल द्यायचा तर एकच बाजू वाढवून घ्या. सुरुवातीला आहे असं मार्किंग करून घ्यायचं. आहे असंच मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा तुम्ही आहे असंच मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने. इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. इथे सुद्धा आहे असंच मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा तुम्ही आहे असंच मार्किंग करून घ्यायचं. ही बाजू सुद्धा अशा पद्धतीने. हे झालं व्यवस्थित. आता खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवून घ्या, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, जोडायला कमी पडते. बरोबर अर्धा इंच मोजूनच मग वरच्या बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे बरोबर अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं. इथे सुद्धा बरोबर अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे जर तुम्हाला मधून टक्स टाकायचं असेल, बऱ्याच वेळा काय होतं, टोक येतं. लक्षात घेत जा. टोक आलं तर मग कोणाकोणाला आवडत नाही, ते लक्षात ठेवा. मग त्यासाठी इथं काय करायचं आहे, अर्धा इंच वाढवून घ्यायचं. इथून इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं. इथे सुद्धा मग अर्धा इंच घ्या तुम्ही इथपर्यंत. इथे सुद्धा मग अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे झालं व्यवस्थित. आता इथे हे असं जोडून घ्या. इथून इथे जोडून घ्या. मग ह्याच्यावरती आपण मार्किंग केलेलं आहे का, तिथपर्यंत असं हे जोडून घ्यायचं. सोपं करून सांगितलं. मधून टक्स देण्यासाठी
इथे मध्ये मध्ये बरोबर असा टक्स असतो, म्हणजे काय होतं, टोक येत नाही, बसायला सुद्धा आणखीन खोलगट भाग तयार होतो. त्यासाठी अशी कटोरी तुमची कट केलेली ठेवून घ्या. इथे अर्धा इंच वाढून घ्या, म्हणजे जोडायला सुद्धा तुम्हाला पुरेल इथे सुद्धा. आणि ह्या बाजूला सुद्धा मधून जर तुम्हाला टक्स टाकायचा असेल तर ही सुद्धा बाजू तुम्ही अर्धा इंच वाढून घ्यायची अशा पद्धतीने. आता हे मी बाजूला ठेवून घेते, हे अशा पद्धतीने बघू शकता. इथे हे झालं आपलं व्यवस्थित. मग दोन्ही सुद्धा बाजू, ही बाजू अर्धा इंच आणि ही बाजू अर्धा इंच अशी वाढून घ्या. लक्षात घ्या. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे बघायचं आपली बाही बसते का, हे असं बघायचं आहे ठेवून, किंवा ह्या बाजूला बघा बसते का, जॉईंट येईल. जॉईंट येत असेल तर हे बाजूला बघायचं आहे, आधी बसते का ते बघत जा. हे असं ठेवा आणि व्यवस्थित कट करून घ्या. व्यवस्थित बाही कट करून घेतली आपण. हे अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घेतलं. आता इथे असं ठेवून घ्या. हे बघू शकता. आणि इथे मध्येच एक मार्किंग करून घ्यायचं. खोलगट बाजू आहे ही, असं मार्किंग करून घ्यायचं. आता उंच बाजूला कधी करत जाऊ नका, जोडताना ते लक्षात येत नाही. हे इथं दोन्ही सुद्धा बाजूंना करून ठेवा, म्हणजे अस्तरची बाही एक बाजू आतल्या बाजूला गेली तरी दुसऱ्या बाजूचं मार्किंग आपलं राहील. त्यासाठी फक्त खोलगट बाजू आहे त्याच बाजूला फक्त इथे मार्किंग करून घ्यायचं. उंच बाजूला कधी करत जाऊ नका, जोडताना तुमचं लक्षात येईल, म्हणजे कोणत्या बाजूला आपण ते मार्किंग केलेलं आहे ते लक्षात ठेवा. आता इथे क्रॉसपट्टीची घडी कशी टाकायची आहे, हे हा डबल कपडा आहे अस्तरचा, आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे, अशा पद्धतीने ह्या बाजूला घडी टाकायची. हे अशा पद्धतीने इथे व्यवस्थित पूर्ण प्लेन करून घ्या. आपण इथे काढलेली क्रॉसपट्टी हे इथे ठेवून घ्या अशा पद्धतीने, बघू शकता इथे. आणि आहे अशीच मार्किंग करून घ्या. हे आहे अशीच मार्किंग करून घ्यायची. व्यवस्थित मार्किंग करून घ्या इकडच्या सुद्धा बाजूला. हे अशा पद्धतीने. हे इथे सुद्धा. इथे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित कट करून झाली, बघू शकता अशा पद्धतीने. हे इथे फक्त वरच्या बाजूला आपलं शिलाईमध्ये गेल्याच्या नंतर हे बरोबर तुमची तयार होऊन जाईल. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. इथे दोन्ही बाजूंच्या 2 क्रॉसपट्ट्या आपल्या कट झालेल्या आहेत. आता इथे आपला कपडा शिल्लक आहे, हुक आणि लूकपट्टी काढून घ्यायची आहे. हे इथे थोडंसं खालच्या बाजूला असा कपडा शिल्लक असेल तर जोडून घ्यायचं आणि डबल शिलाई मारून दाबटीप टाकून घ्यायची आहे. 2.5 इंचाची काढायची हुक आणि लूकपट्टी. इथे बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. हे बरोबर भरते. मग इथून मधून हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. हे म्हणजे बरोबर तुमचं होऊन जाईल तिथे, ते लक्षात घ्यायचं आहे. फक्त जोडताना डबल शिलाई मारत जा आणि दाबटीप टाकून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. आता हा ब्लाऊज पीस आहे. हे अशा पद्धतीने. आणि डिझाईन बघत जा कोणत्या बाजूला आहे ते लक्षात ठेवायचं आहे. कट करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे. हे वरच्या बाजूला डिझाईन आहे. कपडा ठेवताना मग कशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे ते सुद्धा बघत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे सर्वात आधी पाठीचा भाग ठेवायचा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. कपडा इथे कमी जास्त आहे का ते सुद्धा बघायचं आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हे व्यवस्थित अस्तरचं कटिंग केलेलं असं बसते का ते बघत जा. हे ह्या बाजूने असं बघायचं आहे व्यवस्थित आपलं बसते का. फक्त सरळ लाईनीमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. फक्त कपडा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघत जा. आता हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता इथे कटोरी ठेवून घ्या अशा पद्धतीने, कारण की डिझाईन वरच्या बाजूला आहे. हे अशी ठेवून घ्या आणि व्यवस्थित कट करून घ्या. आता इथे क्रॉसपट्टी डबल कपडा आहे, लक्षात ठेवा. हे डबल आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे हे एकावरती एक ठेवून घेतलेला आहे मी. आहे अशी ठेवा आणि कट करून घ्यायची. हे अशा पद्धतीने.
आता बाही कट करायची राहिलेली आहे. डिझाईन वरच्या बाजूला आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता बाही घ्यायची आहे, एकावरती एक ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने. आता डिझाईन वरच्या बाजूला असल्यामुळे हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे पहा, म्हणजे तुमचं ही वरची बाजू झाली, लक्षात घ्या. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. इथे आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कुठं आहे ते बघायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, पट्टीचा वापर करा आणि क्रॉसमध्ये 1 इंच मोजून घेतलं तरी चालेल किंवा पट्टीचा वापर करा. पट्टी ठेवून घ्या, आता अशी लाईन ओढून घ्या. हे पहा, ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला. हे पहा, अशा पद्धतीने. आता पाठीमागच्या बाजूला डिझाईन असल्यामुळे मी फक्त पुढच्याच बाजूसाठी काढणार आहे. आणि जर तुम्हाला पाठीमागच्या बाजूला पायपिंग करायची असेल तर पाठीमागच्या सुद्धा बाजूसाठी तुम्ही अशा पद्धतीने पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या पट्ट्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत. आता इथे थोडंसं क्रॉसमध्ये आहे, सरळ कट करून घ्या. इथे सुद्धा हे पहा, अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण पट्ट्या कट करून घेतल्या क्रॉसमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे आपला 38 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या मापाचं पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पिसावरती मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे आणि अशाच पद्धतीने तुमचं ब्लाऊज कटिंग करून ठेवायचं आहे. आणि ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. एकदम सावकाश आणि सविस्तरमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.